आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे तर राहुल गांधीचं स्वीकारलं उद्धव आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे की नाना पटोलेचा चेहरा वडेट्टीवार बघत नाही, वडेट्टीवारचा चेहरा नाना पटोले बघत नाही, दोघंही मिळून हर्षवर्धन सपकाळे बघत नाही आणि तिघही मिळून राहुल गांधीकडे बघत नाही. आशिष शेलारांचं म्हणणं बरोबर आहे. कामठीमध्येही अनेक 75 बूथ आमच्याकडे असे आहेत जे मुस्लिम परिवाराचे आहेत. त्यामध्येही 4-4 5-5 6-6 दुबार मतदार आहे. यापूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की जे ऍडिशन झाले आहे पण डिलिशन होत नाहीये आणि ऍडिशन 1 2 3 4 ठिकाणी जिथे इथे जो व्यक्ती राहायला गेला तिथे इथे ऍडिशन होत गेले पण डिलिशन मात्र झाले नाही. त्यामुळं कामठी असेल, मालेगाव असेल अशा ठिकाणी परवा सिल्लोडमध्ये 800 नावं दुबार आहेत. सिल्लोडमध्ये, मालेगावमध्ये जवळपास 1300 नावं दुबार आहेत. कामठीमध्ये जवळपास 8000 नावं तिबार आहेत. त्यामुळं जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नावं आले आहेत कारण ऍडिशन झाले, डिलिशन झाले नाहीये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्टमध्ये आम्ही मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नाव आहे आणि दुबार नावं हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता. पण जेव्हा 31 खासदार जिंकले महाविकास आघाडीचे, ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली. मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने 31 सीट लढल्या आणि त्या जिंकल्या. त्यांचा परभणीचा खासदार निवडून आला, नाशिकचा खासदार निवडून आला. त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे. लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरली लोकसभेच्या तीच यादी विधानसभेला आहे आणि तीच यादी आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये येते आहे. तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरता वेळ ठेवलेली आहे प्रभागामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगरपालिका गटामध्ये. आणि त्यामुळं निवडणूक हरण्यापूर्वीच हरलेल्या मानसिकतेमध्ये उद्या निवडणूक हरल्यावर कारण शोधताय उद्धव ठाकरे. कारण जर आज कारण शोधलं नाही तर उद्या हे विचारतील लोक तुम्ही युती केली म्हणजे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले, राजजी उद्धवजी एक आले तरी हरले. आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं, मतदाराला काय सांगायचं, आपली लिडरशिप कशी प्रूव्ह करायची, आपल्या लिडरशिपला डाग कसा लागणार नाही याकरता केलेलं हे केविलवारा प्रयत्न आहे. परवाचा मोर्चा आणि आता हे जे स्टेटमेंट सुरू आहे हे केवळ आपलं स्वतःचा पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात आहे. ते भाजपवर टीका करताय ना, निवडणूक आयोगावर टीका कुठं करताय तुम्ही? निवडणूक आयोगावर टीका करा ना. 31 खासदार निवडून आले, तुम्ही 31 खासदार ज्या दिवशी तुमचे निवडून आले दुसऱ्या दिवशी प्रेस का ना घेतली आपण? दुसऱ्या दिवशी का ना म्हटलं की आमचे 31 खासदार त्या मतदार यादीवर निवडून आले, याच मतदार यादीवर ते चुकीचे आले? सांगा उद्धव ठाकरेंनी, आता बोला उद्धव ठाकरेंनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत, आमचे खासदार हे वोट चोरी करून निवडून आले आहेत. हे का बोलत नाहीये? जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते वोट चोरी झाली, मतदार यादी दुबार झाली आणि तुमच्या यादीचं काय झालं? 31 खासदाराच्या मतदाराचं तेव्हा निवडणुकीचं काय झालं हे जरा सांगितलं पाहिजे. खोटारडेपणा सोडला पाहिजे, वस्तुस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. आणि याच मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे जर राहिले पुढचे 25 वर्ष यांची महाविकास आघाडी कधी जनतेमध्ये निवडून येणार नाही, हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत. आम्ही ऑलरेडी भारतीय जनता पक्षाने नेहमीच निवडणूक आयोगाकडे, मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रुटी आहेत, त्या दुबार आहेत, तिबार आहेत, याकरता मी आशिष शेलारजी, किरीट सोमय्याजी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पूर्ण मांडलं. आज कामठीमध्ये 8000च्या वर नाव दुबार आहेत, मालेगावमध्ये आहेत, सिल्लोडमध्ये आहेत, नगरमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहेत.
यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. आणि त्यामुळं एक स्पेसिफिक एका समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि त्यांचे नाव वाचून दाखवण्याचं काम राजसाहेब उद्धव साहेब करतात आहे. जरा एखादं नाव जरा चेक करा. तुम्ही एकतरी नाव वाचून दाखवलं का? कामठी मधलं, मालेगाव मधलं, सिल्लोड मधलं, अहिल्यानगर मधलं, फुलंब्री मधलं एक तर नाव वाचून दाखवलं का? की ज्या ठिकाणी दुबार तिबार चौबार नाव आहेत. तुम्ही या ठिकाणी हिंदू धर्माचेच नाव वाचून दाखवतायत. या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरतायत. आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीचे मतदानांना करता लांगून चालन करण्याकरता या ठिकाणी हा फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न आहे. मतदाराचं लांगून चालन करणे, कुणा धर्माचं समाजाचं लांगून चालन करण्याचा प्रयत्न आहे. नाही, मला सांगा की तुम्ही खासदार जे निवडून आले महाविकास आघाडीचे, ज्या यादीवर आले ती यादी चुकीची आहे का? मी तेच सांगतोय. आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे. मी सांगतो कामठीमध्ये, मी सांगतो मालेगाव मध्ये, सिल्लोड मध्ये बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की 600 मतं काँग्रेस, 1 मत भाजपा. माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ असे आहे 600 मतं काँग्रेस, 8 मतं बीजेपी, 400 मतं काँग्रेस, 14 मतं बीजेपी. 65 बूथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच, तुम्ही लोकसभेचे निकाल बघा, स्पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत. म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत, या बूथवर हा राग दिसत नाही. पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत. आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहाद वोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केलाय. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचा लांगून चालन करणारे, काँग्रेसचं लांगून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे. जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत. आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. तुम्ही पीक विम्याचं बोलताय. पीक विम्याची रक्कम चुकीची त्या ठिकाणी गेली की ते आम्ही तपासतोय, की कोणतरी ते टीव्हीवर दाखवलं ते तपासतोय. खरंच तेवढ्या रुपयाचा चेक गेलाय का? कारण जुने चेक दाखवून शेतकऱ्याच्या नावाने आता खोटारडेपणा काही चालू आहे. मला ती पावती तपासावी लागेल, ती खोडतोड करून तयार केली आहे का, की ते खरीच त्या ठिकाणी यावेळीची आहे, यावेळीची असेल तर ते चुकीच्या कशी गेली हे तपासावं लागेल. जुनी असेल तर काही डेट टाकली, चेक चेंज केली का, किंवा आताची असेल तर मग त्या अधिकाऱ्यांनी का असं केलं हे जर आम्ही तपासणार आहे. 15-16 पावत्या आमच्याकडे आल्या आहेत. मी परवा ब्रह्मपुरीमध्ये गेलो. तिकडे विखार नावाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, जे वडेट्टीवारचे एकदम खास होते, उजव्यास होते, त्यांनी पक्षप्रवेश केला हजारो कार्यकर्त्यासहित. मग मी सावली, वडेट्टीवारजीच्याच मतदारसंघात सावली तिथे गेलो. तिथे तर 500 कार्यकर्त्यांनी राहुल बोम्मावार सहित पक्षप्रवेश केला. काल बाबूरावजी झाडे काँग्रेसचे नेते यांचा मुलगा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. उमरेडमध्ये राजेंद्र मुळकाला सोडलं. इकडे आज खापामध्ये आणि त्या ठिकाणी रामटेकमध्ये काँग्रेसमधनं मोठे पक्षप्रवेश झाले. काँग्रेसमध्ये आता कोणी राहायला तयार नाही. कारण काय की नाना पटोलेचा चेहरा वडेट्टीवार बघत नाही, वडेट्टीवारचा चेहरा नाना पटोले बघत नाही, दोघंही मिळून हर्षवर्धन सपकाळे बघत नाही, आणि तिघही मिळून राहुल गांधीकडे बघत नाही. आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नेते कार्यकर्त्याला विचारत नाही, नेते हे व्यस्त आहे. आणि आता एवढ्या निवडणुकीमध्ये पटकणी खाल्ली तरी सुधारायला तयार नाही. वोटर लिस्ट खराब आहे, वोटर लिस्ट खराब आहे, वोटर लिस्ट खराब आहे, दिवसभर शेखकिल्ली सारखे ओरडत राहतात. आणि त्यामुळे अशा शेखकिल्ली सोबत कुणी राहायला तयार नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येत आहेत.